खालच्या शेतातून आपला आऊत वगैरे आणले, आऊत दांड आणले. आता अद्रकीच्या शेतात आलो आहे, बैलांना झोपले, पाठीमागे नांगर आहे. तर अद्रकीची एक लाईन काढायची आज. बैल तर झोपून ठेवलेत. पप्पा तिकडे खाली गेलेत. पप्पा ही ठिबकची लाईन आहे ना, तर हे ठिबकचा पाईप एका बाजूला घेत आहेत. म्हणजे जी लाईन काढायची ना त्या लाईनवरचा पाईप इकडे घेतला आहे बाजूला. आणि अद्रकीच्या बाजूचं जे शेत होतं ना खाली, ज्याच्यात पावसाळ्यात आपण कोबी लावला होता, तर त्या शेतात पण आपण बटाटे लावलेत. तर असे उगवलेत बटाटे हे वाले. हे बटाटे आता उन्हाळ्यात येतील, ज्यावेळेस बाया चिप्स वगैरे करतात ना, बटाट्याच्या पापड्या चिप्स वगैरे, तर त्या सीझनला येतील हे बटाटे. आता हे पण चांगले उगून आलेत, लाईन वगैरे दिसतात ह्याच्या, अशा हिरव्या लाईन सरळ दिसत आहेत. तर मित्रांनो, इथं आणले मी शेंगदाण्याचं बी. आणि हे 2 प्रकारचे शेंगदाणे पेरायचे. हे अगोदर गावरान बी आहे, हे तर अगोदर गावरान शेंगदाणे पेरायचे. हे गावरान बी आहे असं. तर बी आणले, टिफन तयार करून ठेवली, खालून आवत आणलं, त्याची टिफन तयार केली. बैल झुपलेत टिफनीला. आत्ता शेंगदाणे पेरायचे. पण मला पेरता येतं, पण मी पेरणार नाही, कारण की शेंगदाणे ह्याच्या आधी मी कधी पेरलेच नाहीत. तर पप्पा पेरणार आहे शेंगदाणे. तर त्याच्यामुळेच आज जनावर चारायला नाही सोडले, कारण पप्पांना इथे शेंगदाणे पेरायचे तर त्याच्यामुळं. आणि अद्रकीचं 1 तास तर नांगरून घेतलं आपण, थोडीशी एक लाईन आहे ना अद्रकीची, तिला नांगर मारून घेतलं आहे. मग नंतर इकडं पेरायला आणलेत बैल. असं चाललं आहे आपलं पेरायचं. शेंगदाणे पेरायचे. पप्पा पेरतात ना, त्याच्या डाव्या बाजूचं पेरायचं झालं आहे. इकडं जे रेषा दिसतात ना काकऱ्या सरळ, तर इकडं पेरायचं झालं आहे. आणि इकडल्या सागाचे झाड आहेत ना, इकडच्या बाजूचं पेरायचं राहिले. असं चाललं आहे पेरायचं. अर्धा गावरान बी पेरायचे, म्हणजे गावरान भुईमुग, आणि हायब्रिड भुईमुग, उरलेला हायब्रिड भुईमुग. असं चाललंय पेरायचं. आई काढते वर अद्रक, आईकडे थोड्या टायमाने जाईन. किती अंतरावर पडायला पाहिजे बी? 4 बोट अंतरावर ना? नाही, मला नाही विचारते तर मला माझ्या ध्यानातच चालू आहे आपलं पेरायचं. तसं सोडावं लागते शेंगदाणे थोडे थोडे करून. ते संपत आले दुसऱ्या हातात घ्यायचे, परत दुसऱ्या हातातले सोडायचे. आता आपले शेंगदाणे संपलेत. जे गावरान शेंगदाणे होते ना, तर ते संपलेत. आता दुसरं बी आणलंय. तर हे हायब्रिड बी आहे, म्हणजे दुकानातून विकत आणलेलं बी आहे. मग अर्ध्यापर्यंत गावरान आहेत आणि अर्ध्याच्या पलीकडे हायब्रिड पेरायचेत. तर ह्या दोन्हीमध्ये फरक दाखवतो. माझ्या हातावर आहेत ना, तर ते गावरान शेंगदाणे आहेत. तर आकाराने थोडेसे लहान आहेत, म्हणजे हायब्रिड आहेत ना ते मोठे आहेत. पण हेत ना मी थोडेसे खाण्यासाठी घेतलेत माझ्या खिशामध्ये. तरी आकाराने जरी लहान असले ना ही गावरानवाले, तरी चवीला लय भारी आहेत. आणि आपण घरी खाण्यासाठी पेरलेत ना, आपल्याला सगळे गावरानच पेरायचे होते, पण गावरानचं बी जास्त भेटलं नाही, एवढंच बी भेटलं आणि हे मी खायला घेतलेत. आता थोडा भुईमुग मी पेरणार आहे. पप्पा तर उशीर होते ना, तर त्याच्यामुळे जनावर घेऊन गेलेत, गावरान जनावर चरायला. आणि हायब्रिड भुईमुग आहे ना, तर तो मी पेरतोय. पप्पा तर मला म्हणलेत की जेवढं तुला दाट सोडता येईल ना तेवढा दाट सोड. आणि काय केलं आहे, पुढी जे शिळवाट होतं ना, खालून एक लाकूड वरून एक लाकूड, तर आपण फक्त आता वरून लाकूड केलं आहे, म्हणजे दांड ठेवलं आहे वरती बैलांच्या मानेवर. दांड म्हणजे अंतर लांब केले, दोन्ही बैलांमधलं अंतर लांब केले. आणि हे मधलं जे होल होतं ना इथलं चाड्याचं, तर इथलं मधलं होल चिखल बसवलं इथं, म्हणजे हे होल ब्लॉक केलं आहे, कारण की साईडला 2 ह्याच्यात बी पडावा. म्हणजे आपल्याला हायब्रिड भुईमुग आहे ना, तर त्याच्यात अंतर जास्त ठेवायचं आहे. इकडं पण बघा, म्हणजे सर्जा चालतो त्या काकरीवरती आणि इकडे येणारी काकरी, ह्या दोन्ही काकरीमध्ये जास्त अंतर आहे. म्हणजे भुईमुगाच्या मधलं अंतर जास्त ठेवायचं ना, तर त्याच्यामुळं. आणि पप्पा म्हणले हे काय नाही तुला पेरायचं म्हण, कारण की जेवढं पॉसिबल आहे ना तेवढं दाट सोडायचा. एक मूठ संपली की लगेच दुसरी मूठ सोडायची, असं करायचे. तर आता मी पेरून घेतो मग हे हायब्रिड भुईमुग. तर रिकामी टिफन चालवली वरच्या बाजूला, पेरायचं तर झालं. आता ह्याला रास नाही घ्यायच्यात. आपण अद्रकची एक लाईन काढली ना आज,
तर इथं आईने अद्रक गोळा केली. आता आईची अद्रक गोळा करायची तर झाली. आता आई धुवायलाच आहे ना, अद्रक धुवावं लागते ना गोळा केलं. तर मग आई अद्रक धुवून तिथं कॅरेटमध्ये ठेवून हौदापाशी. आणि हे बघा, हे समोर पपईचं झाड आपल्या लाईनच्या मध्ये येत होतं ना, तर मी तर म्हटलं होतं काढायचं, पण पप्पा म्हणले राहू दे. तर पप्पाने ते पपईचं रान, म्हणजे पपईचं झाड, रानच म्हणतोय, पपईचं झाड ठेवलं आहे पप्पानी. तर राहू दे, ते आता होईल पपया खायला. परत आपल्याला भाजीपाला करायचं नाही ह्या रानात. आणि इकडं चालू आहे आपलं अवथानायचं. तर पेरले अवथानावं लागतं ना. तर हे मोठं अवतं, ह्याला फरांडी म्हणतात, सगळ्यात मोठी पास आहे. आणि अवथानायचं झालं आहे, पण फक्त जायचं आणि रिटर्न यायचं एवढंच काम राहिले. बाकी इकडं सगळं शेत अवथानून तर झालेलं आहे. मोठं अवत होतं ना, म्हणजे पास लय लांब आहे ना, तर त्याच्यामुळे पटकन होतं अवथानायचं. इकडं पिल्ल्याचं काय चाललं आहे दिवसभर. त्याला सकाळी त्याच्या आवडीचं गवत आणून टाकलं होतं तिकडं खाली, परत ते खाल्लं. आता दुपारून त्याला ते नेपियाची कुट्टी ठेवली खायला, तर त्याच्यात मग थोडं वरून खुराक टाकलं होतं मी. आता शेंगदाणा पेंड आहे ना, तर ती संपली, तर त्याला गायाचंच हिवालं खुराक टाकलं होतं. ह्याच्यात आहे ना थोडं हे गोळी पेंड, ही गोळी पेंड आहे जी निंबाळकर सरांचं सर्जा विठ्ठल नानाकडं होतं ना, तर त्यावेळेस ही गोळी पेंड खात होतं ना, तर ती आहे ही समृद्धीची. आता मी चाललो ऊस आणायला. तर ऊस न्यायला आलो होतो. ऊस तोडून बैलगाडीत तर भरलाय. बैलांना इकडं वाडं खायला टाकलं होतं. सर्जा खातोय, चिमण्याचं झालंय खाऊन. आता बैलगाडीला बांधतो, पॅक करतो आणि मग जायचं घरी. आता दिवस पण मावळला आहे. आता टाईम झाला आहे 6 वाजलेत. हा ऊस आहे ना आपण विकत घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्या 2 लाईन आहेत ना, माझे बोट दिसतात त्या, तर ह्या 2 लाईनी आपल्यात. बाकी प्रत्येकाने जनावरांसाठी घेतल्यात 1-2 लाईनी अशा. तर ह्या 2 लाईनी आपल्यात. रोज 1-2 दिवसाला एवढा ऊस घेऊन जायचं आपल्याला. एवढं एक साठा भरून 2 दिवस, कारण की आपण जरशा गायला आणि बैलांनाच ऊस टाकतो ना, तर त्याच्यामुळे एवढा ऊस पुरतो. आणि नेपियर पण टाकायला चालू केलं ना, तर त्याच्यामुळे एवढा ऊस बस होतो. तर संध्याकाळी पिल्ल्याला त्याच्या जागेवर घेतले आणि त्याला असे कांडे करून ठेवलेत ऊसाचे, अशा बारीक बारीक, म्हणजे लांब जरी असल्या ना कांड्या, तर अशा उभ्या बारीक आहेत. त्याला खायला काय अडचण नाही त्याला. तर मस्त एवढ्या रात्रभर बस होतील त्याला. ते आणखीन पोट म्हणजे एवढं खात नाही ना लई, तर एवढ्या कांड्या त्याला रात्रभर बस होतील. बाकी आहे थंडी. आता आभाळ आलेलं आहे थोडंसं, तर त्याच्यामुळं थंडी काय जास्त नाही. हां, सकाळी असते 4 वाजता थंडी असते, बरी असते, म्हणजे चांगलीच असते थंडी 4 वाजता. आणि बैल पण दिवसभर कामाला होते ना, बैलाला पण ऊसाच्या कांड्या करून टाकल्यात. पण बैलाला मोठ्या कांड्या टाकतो मी. बैलाला ह्या अशा मोठ्या कांड्या असतात.